नमस्कार मित्रांनो, आपल्यामधील भरपूर लोकांना IPO मध्ये गुंतवणूक करायची असते, परंतु IPO म्हणजे काय, IPO मध्ये गुंतवणूक कशी करायची हे माहीत नसते। तर आपण या व्हिडिओमध्ये IPO ची अनाउन्समेंट कुठे पाहायची, त्या अनाउन्समेंट मधील प्रत्येक कन्सेप्टचा अर्थ काय आणि IPO ला अप्लाय कशा प्रकारे करायचे, अप्लाय केल्यानंतर IPO ची अलॉटमेंट कशा प्रकारे होते हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून माझ्या मराठी प्राइस ॲक्शन चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे। पहिल्यांदा आपण पाहू IPO म्हणजे काय आणि एखाद्या कंपनीला IPO ची गरज का भासते। एखाद्या कंपनीला आपली कंपनी एक्सपांड करायची असेल, म्हणजे अजून मोठी करायची असेल, किंवा आपले मागील काही कर्ज फेडायचे असतील, किंवा कंपनीमधील जुने भागीदार जर कंपनीतून बाहेर पडणार असेल तर कंपनीला खूप पैशांची गरज भासते। आणि जर कंपनीने बँकांकडून कर्ज घेतले तर त्यांना खूप सारे व्याज सुद्धा द्यावे लागते। म्हणून कंपनी डायरेक्ट पब्लिककडून किंवा मोठमोठ्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सकडून पैसे जमा करते। अशा प्रकारे पैसे जमा करण्यासाठी कंपनी मार्केटमध्ये आपला IPO घेऊन येते। IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग। इनिशियल म्हणजे पहिल्यांदाच ती कंपनी पब्लिक करता आपल्या कंपनीचे शेअर्स घेऊन येणार आहे आणि पब्लिकला ते शेअर्स विकून आपल्या कंपनीमध्ये भागीदार करून घेणार आहे आणि ते त्या कंपनीच्या बाबतीत पहिल्यांदाच घडत असल्यामुळे त्याला इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतात। हे लक्षात घ्या, सेकंडरी मार्केटमध्ये म्हणजे नॉर्मल शेअर मार्केटमध्ये तुम्ही शेअर जेव्हा खरेदी करता तेव्हा तुम्ही एक्सचेंज थ्रू दुसऱ्या व्यक्तीकडून शेअर खरेदी करत असता, परंतु IPO मध्ये तुम्ही डायरेक्ट त्या कंपनीकडून शेअर्स खरेदी करता। आता सध्या चालू असणाऱ्या म्हणजे ओपन असणाऱ्या IPO ची अनाउन्समेंट किंवा अपकमिंग येणाऱ्या IPO ची अनाउन्समेंट कुठे पाहायची आणि त्या अनाउन्समेंट मधील प्रत्येक कन्सेप्टचा अर्थ आता आपण पाहू। moneycontrol.com ही वेबसाईट ओपन करा। प्रत्येक स्टॉकचे फंडामेंटल ॲनालिसिस करण्यासाठी ही सर्वात बेस्ट वेबसाईट आहे। मार्केट टॅबमधील IPO हे सिलेक्ट करा। इथे खालती तुम्हाला आत्ता चालू असलेल्या किंवा अपकमिंग म्हणजे येणाऱ्या सर्व IPOची लिस्ट दिसेल। आता तुम्ही पाहू शकता SBL इन्फ्राटेक या कंपनीचा IPO आता मार्केटमध्ये लॉन्च झालेला आहे। त्याचं टाईप आहे SME IPO म्हणजे स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस IPO। ही लहान कंपनी आहे। त्याची इश्यू प्राइस म्हणजे प्रत्येक शेअरची प्राइस ही 210 रुपये आहे। इश्यू साईज म्हणजे कंपनीचा IPO हा 4.49 करोड रुपयाचा आहे। या कंपनीच्या एका शेअरची किंमत 210 रुपये आहे, परंतु आपण एक शेअर्स घेऊ शकत नाही। याचा लॉट साईज 600 आहे, म्हणजे आपणाला कमीत कमी 600 शेअर्स खरेदी करावे लागतात। इश्यू ओपन 18 ऑगस्ट म्हणजे 18 ऑगस्टला या कंपनीचा IPO लॉन्च झालेला आहे आणि इश्यू क्लोज 23 ऑगस्ट म्हणजे 23 ऑगस्टला IPO क्लोज होणार आहे। म्हणजे आपणाला IPO साठी ॲप्लिकेशन करण्यासाठी 3 दिवसाचा कालावधी आहे। डिटेल पाहण्यासाठी तुम्ही व्ह्यू प्रोफाइल वरती क्लिक करू शकता। इथे तुम्हाला IPO च्या डिटेल्स पाहायला मिळतील। हे कंपनीचे नाव, कंपनीचे डिस्क्रिप्शन म्हणजे बिझनेस ऑफ रिअल इस्टेट म्हणजे ही रिअल इस्टेटची कंपनी आहे। त्या कंपनीचा ॲड्रेस, वेबसाईट, इथे तुम्हाला कंपनीचे आणखीन काही डिटेल्स PL रिपोर्ट वगैरे पाहायचे असतील तर तुम्ही या वेबसाईटला जाऊन पाहू शकता। या नंबरला कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता। आता इथे तुम्हाला सर्व डिटेल्स दिलेले आहेत। इश्यू प्राइस, फ्लोअर प्राइस 210 रुपये ही प्रत्येक शेअरची प्राइस आहे। आता या कंपनीने फिक्स प्राइस ठेवलेली आहे 210 रुपये। काही कंपन्या हा रेंज ठेवतात, म्हणजे 210 ते 240 किंवा 200 ते 220, म्हणजे 200 जी लहान प्राइस असते त्याला आपण फ्लोअर प्राइस म्हणतो आणि जी मोठी प्राइस असते त्याला आपण कॅप प्राइस म्हणतो। आता आपण एक शेअर्स घेऊ शकत नाही, आपण 600चा लॉट खरेदी करू शकतो, म्हणजे 600 गुणिले 210 हे 1,26,000 रुपये मिनिमम आपल्याला गुंतवणूक करावी लागणार आहे। आणि मॅक्झिमम शेअर्स फॉर रिटेल इन्व्हेस्टरसाठी फक्त 600 शेअर्स आहेत, कारण जर तुम्ही 2 लॉट घेतले तर 1200 शेअर्स होणार आणि अमाऊंट ही 2 लाखपेक्षा जास्त होणार आणि 2 लाखपेक्षा अमाऊंट जास्त झाली तर तुम्ही रिटेल इन्व्हेस्टर राहत नाही, तुम्ही हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल होता। IPO ची इश्यू डेट आपण आता मागे पाहिलीच
18 ऑगस्ट, IPOची क्लोज डेट 23 ऑगस्ट आणि हा IPO BSE मध्ये लिस्टेड होणार आहे। SMA म्हणजे स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, हा NSEला लिस्ट होणार नाही। इश्यू साईज 4.49 करोड रुपये, म्हणजे पूर्ण शेअर्स हे 4.5 करोड रुपयाचे आहेत। अशा प्रकारे या अनाउन्समेंटचा अर्थ होतो आपल्याला जर अप्लाय करायचे असेल तर तुम्ही 600 शेअर्स म्हणजे एक लॉट खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1,26,000 ची गुंतवणूक करावी लागेल। IPO साठी अप्लाय कोण कोण करू शकते आणि त्याची अलॉटमेंट कशी होते ते आता आपण पाहू। अप्लाय करणाऱ्यांच्या 3 कॅटेगरी आहेत। पहिले म्हणजे QIBs, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स, म्युच्युअल फंड्स, पेन्शन फंड्स वाले जे खूप सारे पैसे मॅनेज करू शकतात ते QIBs मध्ये येतात। दुसरे म्हणजे NII, नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, जे लोक 2 लाखपेक्षा जास्त गुंतवणूक करतात, जे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स आहेत ते NII मध्ये येतात। आणि तिसरे म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर्स, जे तुमच्या आमच्यासारखे छोटी गुंतवणूक करतात। आता आपण जेवढ्या शेअर्ससाठी IPO मध्ये अप्लाय केले तेवढे सर्व शेअर्स आपणाला भेटतील असे नाही। जर कंपनीने मार्केटमध्ये 10,000 शेअर्स विकण्यासाठी ओपन केले असतील परंतु 20,000 शेअर्ससाठी ॲप्लिकेशन आले असेल तर गव्हर्नमेंट रूलनुसार कोटा डिक्लेअर केलेला आहे। जनरली कोटा असा असतो, QIBsना 50% शेअर्स दिले जातात आणि जे NII इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना 15% शेअर्स दिले जातात आणि रिटेल इन्व्हेस्टर्सना 35% शेअर्स अलोकेट केले जातात। आणि जर कंपनी लॉस मेकिंग कंपनी असेल म्हणजे ह्याच्या अगोदर कंपनी ही तोट्यामध्ये असेल तर गव्हर्नमेंट रिटेल इन्व्हेस्टरांसाठी फक्त 10%च कोटा अलोकेट करतो। रिटेल इन्व्हेस्टरांचे नुकसान होऊ नये याच्या मागचा हा हेतू असतो। IPO सर्वांसाठी कमीत कमी 3 दिवसासाठी ओपन असते। या 3 दिवसामध्ये तुम्ही IPO साठी अर्ज करू शकता आणि जवळजवळ 9 ते 12 दिवसांनी ती कंपनी NSE किंवा BSE मध्ये लिस्ट होते। NSE आणि BSE मध्ये लिस्ट झाल्यानंतर कोणीही त्या कंपनीचे शेअर्स कितीही प्रमाणात बाय किंवा सेल करू शकते। IPO चे काही निगेटिव्ह पॉइंट आहेत, म्हणजे तुम्हाला एखाद्या कंपनीबद्दल काहीही माहीत नसते, ती कंपनी मार्केटमध्ये पहिल्यांदाच येत असते, तुम्ही त्या कंपनीचा IPO खरेदी करून त्याच्या फ्युचरवरती बेट करत असता आणि IPO मध्ये जेवढ्या शेअर्ससाठी तुम्ही अप्लाय करता तेवढे सर्व शेअर तुम्हाला भेटतील असे नाही। आणि IPOचा पॉझिटिव्ह पॉइंट हा की IPO मध्ये शॉर्ट टर्म गेन्स भरपूर होतात, म्हणजे थोड्या कालावधीत भरपूर पैसे भेटतात। ते कसे ते आपण पाहू। आता या मनी कंट्रोल वेबसाईटमधील IPO पेजवरती तुम्ही खाली पाहू शकता IPO हिस्टॉरिक टेबल आहे। आता मागील सर्व IPO ची डिटेल आपण इथे पाहू शकतो। आपण इथे व्ह्यू कंप्लीट हिस्टॉरिक टेबलवरती क्लिक करा। इथे तुम्हाला रिसेंट सर्व IPO ची लिस्ट पाहायला भेटतील। या सर्व कंपनी आहेत आणि या डेटला या IPO साठी लॉन्च झालेल्या आहेत। आता तुम्ही पाहू शकता या कंपनीची इश्यू साईज म्हणजे एवढ्या करोड रुपयासाठी म्हणजे 2,998 करोड रुपयासाठी ही कंपनी IPO लॉन्च केला होता। त्यामध्ये QIBsला हा एवढा कोटा दिला, HNI म्हणजे NII नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी एवढा कोटा दिला। याची इश्यू प्राइस 1,618 रुपये होती आणि लिस्टिंग ओपन म्हणजे ज्या दिवशी NSE आणि BSE मध्ये लिस्ट झाली त्या दिवशी त्याची प्राइस 1,600 रुपये होती। आता तुम्ही इथे पाहू शकता की इश्यू प्राइस म्हणजे ज्या प्राइसला इश्यू झाला आणि लिस्टिंग ओपन म्हणजे NSE आणि BSE मध्ये ज्या प्राइसला ओपन झाला त्या प्राइस आपण इथं पाहू शकतो। तर याची इश्यू प्राइस होती 954 आणि ज्या दिवशी ओपन झाला त्याच दिवशी त्याची प्राइस किती झाली 1025 रुपये, म्हणजे लिस्टिंग झाला त्याच दिवशी तुम्ही एवढ्या पॉईंटचे प्रॉफिट कमवले असते। आता ही कंपनी इश्यू झाली 460 रुपयाला आणि लिस्टिंग झाली त्या दिवशी त्या कंपनीची प्राइस होती 439 रुपये, म्हणजे ह्याच्यामध्ये तोटा झाला। आता या कंपनीमध्ये इश्यू झाली 120 रुपयाला आणि लिस्ट झाली त्याच वेळी त्याची प्राइस 126 रुपये होती। ही कंपनी 90 रुपयासाठी इश्यू झाली आणि NSE आणि BSE मध्ये लिस्टिंग झाली त्याच दिवशी त्याची प्राइस 141 रुपये होती। आता ही कंपनी सुद्धा पाहू शकता तुम्ही रॉलेक्स रिंग, ज्या प्राइसला इश्यू झाला 900 रुपये मध्ये तुम्ही IPO मध्ये तुम्ही तो शेअर्स खरेदी केला आणि ज्या दिवशी NSE आणि BSE मध्ये लिस्ट झाला त्याच दिवशी त्या शेअर्सची किंमत 1249 रुपये होती, म्हणजे जवळजवळ 350 पॉईंट त्याच एका दिवसामध्ये वाढलेले आहेत आणि ते तुम्हाला प्रॉफिट झालेले आहे। आता टाटवा चिंतन
ही कंपनी तुम्ही पाहू शकता 1083 रुपयाला इश्यू झाला, म्हणजे 1083 रुपयाला IPO मध्ये तुम्ही खरेदी केला आणि लिस्टिंग झाली त्याच दिवशी त्याची डबल किंमत झाली 2111 रुपये, म्हणजे डबल किंमत झाली। शॉर्ट टर्म गेनसाठी तुम्ही याचा फायदा घेऊ शकता। हे लक्षात घ्या, IPO मध्ये जेवढे जास्त लोक अप्लाय करतील तेवढा कमी चान्स आहे तुम्हाला IPO भेटण्याचा। थोड्या कालावधीमध्ये तुम्ही IPO मधून पैसे मिळवू शकता, परंतु जर तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर तुम्हाला IPO मध्येच खरेदी केले पाहिजे असे काही नाही। जेव्हा NSE आणि BSE मध्ये शेअर्स लॉन्च होतील तेव्हा तुम्ही शेअर्सची किंमत कमी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता। आपल्या ब्रोकर अकाउंटमधून IPO साठी आपण कशा प्रकारे अप्लाय करायचे हे प्रॅक्टिकली आपण स्टेप बाय स्टेप नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू। जर आणखीन काही तुमचे IPO बद्दल प्रश्न असतील, कोणता कन्सेप्ट जर तुम्हाला समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा, त्याचे उत्तर मी तुम्हाला नक्की देईन। जर तुम्हाला पण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग शिकायचे असेल तर माझ्या वेबिनारचे आणि ट्रेनिंग कोर्सेसची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही या माझ्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण माहिती मिळवू शकता। ट्रेडिंगबद्दल, शेअर मार्केटबद्दल तुम्हाला कसलेही मार्गदर्शन हवे असल्यास किंवा स्टार्टिंगमध्ये तुम्हाला हेल्पिंग हँड हवा असल्यास तुम्ही या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता। मी असेच शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या टॉपिकवरती एकदम सोप्या भाषेत व्हिडिओ घेऊन येतो। तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला कळवा। जर तुम्हाला माझा प्रामाणिक प्रयत्न, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, या माझ्या मराठी प्राइस ॲक्शन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा माझा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा।